हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 78. भाग 1. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र निर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे, जेथे धनुर्धर पार्थ आहे, तेथे श्री जय विभूती अचल नीती आहे, असा माझा अभिप्राय आहे. महाभारतातील महान संग्रामाची, त्या धर्म आणि अधर्म, नीती आणि अनीती यातील निर्णायक युद्धाची वार्ता धृतराष्ट्राला कथन करायला संजय धृतराष्ट्रासमोर बसला आहे. 10 दिवस युद्ध होऊन गेल्यावर, पितामह भीष्मांचे पतन झाल्यावर संजय हस्तिनापुरात राजधानीत आलेला आहे. गेले 10 दिवस काय काय होऊन गेले ते तो धृतराष्ट्राला सांगत आहे. गीतेतील धृतराष्ट्राच्या पहिल्याच आणि एकमेव प्रश्नाचे उत्तर संजय देत आहे. युद्ध सुरू होण्याआधीच अर्जुनाला स्वजनांचा मोह झाला, विषाद झाला आणि त्याच्या विषादाचे निरसन करायला भगवंत श्रींनी त्याला गीतामृताचा उपदेश केला. ती गीता संजयाने जशी ऐकली आणि त्यावेळी त्याने रणांगणावर जे काही पाहिले त्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला ऐकविले. गीता धृतराष्ट्राला कथन करणारा संजय हा संवेदनशील आणि नीती अनीती यांची उत्तम जाण असलेला एक राजनीतिज्ञ आहे. तो जरी कौरवांकडे नोकरी करत असला तरीही पांडवांची बाजू न्यायाची आहे, असेच त्याचे ठाम मत आहे. हे युद्ध टाळायला पाहिजे अशीच त्याची सूचना आहे. यास्तव निदान आता तरी 10 दिवस होऊन गेल्यावर तरी, पितामह भीष्मांचे पतन झाल्यावर तरी या अंधळ्या राजाला काही उपरती व्हावी आणि त्याने हे होत असलेले युद्ध टाळावे. त्यासाठी पांडवांना त्यांचे हक्काचे राज्य देऊन यापुढील संहार टाळावा. या अशा हेतूने संजय हा श्लोक धृतराष्ट्राला मुद्दाम ऐकवत आहे आणि आपल्या गीता कथनाचा समारोप त्याविषयी स्वतःचे परखड मत देऊन करत आहे. कारण या घडीलाही हे युद्ध टाळू शकणारी धृतराष्ट्र ही एकमेव व्यक्ती आहे. संजयाने अशा प्रकारे आपल्या गीता कथनाची समाप्ती करण्याचे दुसरे कारण म्हणजे गीतेचे सारतत्व तो येथे शेवटी सांगत आहे. तो सांगत असलेले गीतेचे सार अभ्यास करण्यासारखे आहे. समग्र गीता ऐकून तोही प्रभावित झालेला आहे. त्याच्यावरही गीतेतील तत्वांचा परिणाम झाला आहे. भगवंत श्रींच्या प्रत्यक्ष विश्वदर्शनाने तो साक्षात्कारित झाला आहे. त्याची ध्यान समाधी लागली आहे. या उन्मनी अवस्थेत तो गीता तत्वाचे सार 2 प्रकारे सांगत आहे. एक भौतिक आणि दुसरे आध्यात्मिक. हे असे गीतेचे सार सांगण्याचे कारण म्हणजे गीतेने भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची सांगड घालायची शिकवण दिली आहे. गीता युद्धापासून पळून जायला सांगत नाही. जे प्राप्त आहे त्याचा स्वीकार करायला गीता शिकवत आहे. जीवनापासून दूर पळून जायला गीता शिकवत नाही, तर जीवन जगत असताना ह्या अतिसुंदर आणि मोहक सृष्टीचा फार उत्तम प्रकारे आस्वाद घेत परमार्थ कसा साधावा याचे तत्व गीता शिकवते. भौतिक सृष्टीचा उपभोग घेत मुक्ती प्राप्त कशी करावी हे गीता शिकवते. भगवंत श्री पूर्णावतारी आहेत. ते जीवनाचा समग्र आस्वाद कसा घ्यावा ते सांगत आहेत. गीता एककल्ली आणि एकसुरी नाही.
सर्व बाजूने जीवन समृद्ध कसे करावे ते गीतोपदेशाने शिकून आपण ते आचरणात आणावे, आणि अशीच गीतेची अपेक्षा आहे. परमात्म्याचाच अंशात्मा येथे देह धारण करून या सुंदर आणि मोहक अशा स्वनिर्मित सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी वास्तव्याला आला आहे. त्यापासून दूर पळून जायला परमात्मा प्राप्त होत नाही. त्यापासून दूर पळून जाऊन परमात्मा प्राप्त होत नाही. कारण तसे करण्याने सृष्टीलीलेचा आस्वाद घेण्याच्या परमात्म्याच्याच मूळ हेतूला तडा जातो. सृष्टीपासून, संसारापासून दूर पळून जाणे म्हणजे भगवंतांच्या इच्छेपासून दूर पळून जाणे आहे. तेव्हा येथे समग्र जीवनाचा स्वीकार करूनच परमात्मा प्राप्त करायचा आहे. गीतेच्या या शिकवणीमुळे नेमके यावर संजयाने बोट ठेवले आहे. त्यामुळे हा श्लोक मोठा अद्भुत झालेला आहे. भौतिक दृष्टिकोन. प्रथम आपण संजयाच्या या गीता सारतत्वाचा भौतिक दृष्टिकोन समजून घेऊया. गीतेचा अभ्यास करून, ती आत्मसात करून, ती प्रत्यक्ष आचरणात आणून जीवन कसे जगावे ते या श्लोकात संजयाने सांगितलेले आहे. त्यासाठी संजय सांगतो की आपल्याकडे योगेश्वर श्रीकृष्ण आणि अर्जुन असायला पाहिजेत. संजय सुरुवातीलाच सांगतो की आपल्याकडे सर्वप्रथम योगेश्वर श्रीकृष्ण असला पाहिजे. आपल्या जीवनात आपण श्रीकृष्णाने शिकवलेला योग आत्मसात करायला पाहिजे. योग याचा अर्थ मिलन होणे, दोन गोष्टी जुळून येणे, दोन गोष्टी एकरूप होणे. हे मिलन मोठ बांधल्यासारखे न होता एकमेकात आपोआप समरस होऊन मिसळले गेले पाहिजे. आपण एकट्याने जीवन जगू शकत नाही. आपल्याला हे जीवन सुजलाम सुफलाम करायचे असेल तर आपल्याला जीवन जगताना जीवन जगायला साथ लागते. एवढ्यासाठीच परमात्म्याने ब्रह्मातून माया निर्माण केली. अन्यथा त्याला जीवसृष्टी एकपेशी उत्पन्न करणे अशक्य नव्हते. परंतु परमात्म्याने जीवाची उत्पत्ती स्त्री पुरुष नरनारी अशा मिलनावर अवलंबून ठेवली. यामागील त्याचा हेतू समजून घेतला पाहिजे. आपल्या घरातील लोक, येथील समाज आपलासा करावासा वाटतो. आपल्या घरातील लोक, येथील समाज आपलासा करावा लागतो. येथील समस्त प्राणी जीवनाशी जुळवून घ्यावे लागते. जगा आणि जगू द्या हा त्यासाठी मंत्र आहे. यासाठी पशु पक्ष्यांसह सर्वांच्यावर प्रेम माया करावी, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, तर जीवन समग्र आणि समृद्ध होईल. येथे हरघडी प्रत्येक ठिकाणी सौंदर्य काठोकाठ भरलेले आहे. ते पाहता आले पाहिजे, त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. येथील प्रत्येक वस्तूशी आपले नाते जुळून आले पाहिजे. येथील हरेक प्रत्येक वस्तू त्याच एकमेव आत्मतत्वामधून, भगवंत श्रींमधून निर्माण झालेली आहे. प्रत्येक गोष्टीत ते दिव्य परम चैतन्य भरलेले आणि व्यापलेले आहे. त्यामुळे हा आस्वाद घेताना तो आस्वाद देणारी वस्तू चुरगळायची नाही. केवळ आस्वाद आणि त्याचा निर्लेप निर्भेळ आनंद घ्यायला शिकायचे आहे. अशा प्रकारे योग जुळवून जीवन जगायचे आहे. संजय सांगत आहे की श्रीकृष्णाबरोबरच यासाठी आपल्याकडे अर्जुनही पाहिजे. अर्जुन म्हणजे मूर्तिमंत धैर्य, पराक्रम, शक्ती, भावभक्ती, सरळ स्वभाव, कला, प्रेम इत्यादी असणे. अर्जुनाने विश्वात संचार करून, अनेक गुरु करून, शस्त्र अस्त्र यांचा अभ्यास करून विद्या मिळवली होती. अर्जुन महापराक्रम गाजवून दुर्जनांना शासन करून, त्यांचा बिमोड करून सज्जनांचा कैवार घेणारा होता. तो जगज्जेता होता. रणभूमीवर युद्ध करण्याच्या रणनीतीबरोबरच बृहन्नंडाही झाला होता. रणांगणावर संचार करण्यासह नृत्याचेही पदन्यास टाकत होता. शंख फुंकण्यासह प्रेमाची आणि मायेची फुंकरही घालत होता. हाती धनुष्य धरण्यासह संगीत वाद्यही धरत होता.
अशा प्रकारे आपण आयुष्य एककल्ली आणि एकसुरी न जगता प्रत्येकाने ते समग्र जगायला शिकले पाहिजे. जीवनात या सृष्टीतील कोणतीही गोष्ट अस्वीकार करू नये. प्रत्येक वस्तूत गोष्टीत तेच एकमेव आत्मतत्व चैतन्य व्यापलेले आहे. विश्व चैतन्याचा अंश आपल्यासह प्रत्येकात आहे. कोणत्याही गोष्टीचा अस्वीकार म्हणजे त्या चैतन्याचा अस्वीकार आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन. आता आपण संजयाच्या गीता सारतत्वाचा आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेऊया. संजय सांगतो की आपल्याकडे योगेश्वर श्रीकृष्ण आणि अर्जुन असायला पाहिजे. योगेश्वर श्रीकृष्ण परमात्मा आहे. योगेश्वर श्रीकृष्ण ही परमदिव्य आत्मचेतना आहे. ती स्वयंभू आहे. याच दिव्य परमचेतनेचा आपण अंश आहोत. आपण अंशात्मा आहोत. आपणही स्वयंभू आहोत. परमात्म्यामधून हे विश्व निर्माण झाले. त्याचा उपभोग घ्यायला त्याच परमात्म्याच्या इच्छेने आपण अंशात्मक रूपाने येथे आलो आहोत. त्यासाठी या अंशात्म्याने म्हणजेच आपण सूक्ष्म असूनही जड देह धारण केला आहे. आपण देह नाही. आपण शरीरावर शरीराच्या संरक्षणासाठी ते सुंदर दिसण्यासाठी कपडे घालतो. याचा अर्थ आपल्यासाठी कपडे असतात. आपण त्या कपड्यासाठी नसतो. कपडा जुना झाला, जीर्ण शीर्ण झाला तर तो बदलावा लागतो. तसेच आपला देह जुना झाला, जीर्ण शीर्ण झाला की तो बदलावा लागतो. येथे आपण भावनाविवश होण्याचे कारण नाही. एखादा कपडा आपला खूप आवडता आणि लाडका असला तरीही तो वापरण्यास अयोग्य झाल्यावर आपण तो फेकून देतो. तसेच देह कितीही आवडता असला तरीही तो जगण्यासाठी अयोग्य झाल्यावर सोडून द्यावाच लागतो. नवीन कपडा ज्या उत्साहाने आपण घालतो त्याच उत्साहाने आपला जुना देह सोडून नवीन देह धारण केला पाहिजे. तरच आपण या सृष्टीचा आस्वाद पुन्हा घेऊ शकू. देह त्याग केल्यावर आपण नव्या देहात पुन्हा येथेच असतो. मृत्यू असे काहीही नाही. मृत्यू म्हणून अस्तित्वात नसलेल्या गोष्टीला आपण घाबरत असतो. आपल्यातील ही भीती घालवण्यासाठी गीता उपदेश करत आहे. यासाठी योगेश्वर श्रीकृष्णाला समजून घ्यायचे आहे. म्हणजेच त्याच्याशी योग जुळवून आणायचा आहे. आपण देहाशी तादात्म्य पावतो आणि आपल्याला देह भावना येते. आपण स्वतःला देह समजतो. वास्तव्यात आपण देह नसून अंशात्मा आहोत, आत्मांश आहोत. आपण भगवंत श्रींचाच एक अंश आहोत. हे उमजण्यासाठी भगवंत श्रींशी योग जुळवून आणायचा आहे. भगवंत श्रींशी योग जुळवून येण्यासाठी गीतेने अनेकविध योग साधना सांगितलेल्या आहेत. त्या अर्जुनाबरोबरच आपल्यासाठीही आहेत. यासाठी आपण अर्जुन व्हायचे आहे. भगवंत श्रींचे निस्सीम भक्त व्हायचे आहे. आपण अर्जुनाप्रमाणे भगवंत श्रींना अनन्य भावनेने पूर्णपणे शरण जायचे आहे. भगवंत श्रींनी सांगितलेल्या सर्व योग साधनांमध्ये परमात्म्यावर अनन्य दृढ भाव भक्ती हा समान गाभा आहे. भगवंत श्रींना शरण जाणे म्हणजे आपल्याच परम चैतन्याच्या पदराखाली जाणे आहे. मूल आईला बिलगते, तिच्या अंगाखांद्यावर बागडते, हृदयापासून निरागसपणे मूल आईच्या कडेवर जाते. त्याची निरागसता आईमध्ये वात्सल्याचा झरा खळखळवते. ती त्याला प्रेमाने मायेने उचलून हृदयाशी कवटाळते. माय लेकराचा योग जुळून येतो. आई मुलाला प्रेमाने मायेने शाबासकीची थाप पाठीवर देते, प्रसंगी रागवते, परंतु हेच तिचे वागणे मुलाला जीवन चांगल्या प्रकारे जगायला उपयुक्त होते. तसेच आपण परमात्म्याला पूर्णपणे शरण जायचे आहे. देवा, तू जे म्हणशील ते मला मान्य आहे. तेच माझ्यासाठी हितावह आहे. तू मला जसा ठेवशील त्याप्रमाणेच मी जीवन जगेन. सुख हे जीवन जगायला दिलेले प्रोत्साहन आहे. जीवन जगताना आपल्या हातून होत असलेल्या प्रमादाबद्दल रागवणे म्हणजे आपल्याला होत असलेले दुःख आहे.
यास्तव सुखदुःख या दोन्हीसाठी हळहळ न करता, कुरबुर न करता, ते स्वीकारून त्यात रममाण न होता त्या पलीकडील आनंद मिळवायचा आहे. सुखदुःख उपभोगून जीवनाची पुढील वाटचाल करत असायचे आहे. जीवनात सुखदुःखही येणारच, त्यात गुंतून जायचे नाही. जीवन जगण्याचा मूळ हेतू या सृष्टीचा आस्वाद घेत आत्मप्राप्ती हा आहे. त्यासाठी अर्जुनाप्रमाणे धैर्य, पराक्रम, अनन्य भावभक्ती अंगीकारायची आहे. या श्लोकाचे उर्वरित प्रवचन पुढील भागात पाहू. हरिओम.